सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेवरील धोक्यांना आळा बसावा तसेच जिल्ह्यातील अवैध दारू साखळी पूर्णतः उद्ध्वस्त करण्यासाठी अकोला पोलिसांनी एकदिवसीय धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत करण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 87 ठिकाणी धाडी टाकून 9,64,090 रुपयांचा अवैध दारू मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम जिल्हाभरात वेगाने राबविण्यात आली आहे। विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी गावोगावी, वाडी वस्त्यांवर तसेच संशयित स्थळांवर अचानक धाड टाकत अवैध उत्पादन, साठा व विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त केलाय। कारवाई दरम्यान ठिकठिकाणी दारू निर्मितीच्या हातभट्टीचे साहित्य, कच्चा माल, तयार दारू तसेच संबंधित उपकरणे जप्त करून नष्ट करण्यात आली आहे। अवैध गावठी दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो तसेच शांतता भंग होण्याची शक्यता कायम असल्याने अकोला पोलिसांनी ही मोहीम पूर्ण ताकदीने राबविली आहे। अवैध धंद्यात गुंतलेल्या घटकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही अशी कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले। नागरिकांनी आपल्या परिसरात अवैध दारूचा व्यापार, उत्पादन किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन पोलीस दलाने केले आहे। निवडणूक प्रक्रिया शांत, पारदर्शक, भयमुक्त पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचेही अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वळसकरसह प्रतीक कुरेकर, अकोला।